पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले सनातन संस्थेचे संत सद्गुरू सत्यवंत दादा यांच्या चरणी वंदन करतो आणि सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। कारण हिंदू जनजागृती समिती असेल किंवा मंदिर महासंघ असेल याच्या अनेक उपक्रमांना आपण वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देता आणि लोकांपर्यंत पोहोचवता आणि विशेष करून आज तारखेनुसार शिवजयंती ते शिवजयंती सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर सिंधुदुर्ग न्यास परिषद होते आहे, मंदिर अधिवेशन होत आहे, हा एक सौभाग्याचा क्षण आहे याच्यामध्ये। कारण याची सुरुवात आम्ही गेल्या वर्षी 4 आणि 5 फेब्रुवारीला जळगाव या ठिकाणी केली। उत्तर महाराष्ट्रातली काही मंदिरं सुरुवातीला एकत्र आली होती आणि सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक संकल्प केला। त्या ठिकाणी असलेलं गणेशाचं जे मंदिर आहे पद्मालय देवस्थान, त्या देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत आणि जैन इरिगेशनचे जे मालक आहेत अशोकजी जैन, आम्ही सगळ्यांनी एक चर्चा केल्यानंतर असं ठरलं की मंदिरांच्या संदर्भातला विषय हा फक्त उत्तर महाराष्ट्रापुरता का मर्यादित ठेवायचा आणि त्या संकल्पनेतला विषय समोर आला। आज व्यावहारिक अर्थाने बघितलं तर डॉक्टरांचं संघटन आहे, वकिलांचं संघटन आहे, अगदी रस्त्यावरती भाजी विक्रेत्यांचं सुद्धा संघटन आहे, टपरीवाल्यांचं संघटन असतं, कामगारांचं संघटन असतं, परंतु हिंदू धर्मातली सगळ्यात मोठी व्यवस्था आहे ती म्हणजे मंदिर व्यवस्था। आज अगदी असं म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही की कित्येक ठिकाणी अख्खं गावच्या गाव त्याचा रोजगार, ते पूर्ण गाव हे मंदिरावरती चालू असतं। मग अशी एक मोठी व्यवस्था असताना मंदिरांच्या संदर्भातलं संघटन का नाहीये? मंदिर विश्वस्त आणि पुरोहित पुजारी यांच्यातला समन्वय चांगला होण्यासाठी काय करूया? मंदिरांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काय करूया? हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आपण याची सुरुवात केली। पहिला प्रयत्न असा झाला 4 आणि 5 फेब्रुवारीला जळगावमध्ये आपण ही मंदिर परिषद घेतली। त्याला जवळजवळ 274हून अधिक मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी एकत्र आले आणि त्यानंतर ठरवलं आपण की या सगळ्यांमधून एक कोर ग्रुप स्थापन करूयात आणि कोर कमिटी स्थापन झाली। गेली वर्षभर झालं संपूर्ण राज्यभरामध्ये याचं कार्य सुरू झालंय आणि महाराष्ट्र हा नेहमीच देशाला किंवा अन्य राज्यांना प्रेरणादायी ठरतो। याच संकल्पनेतनं गोव्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र मंदिर महासंघाची प्रेरणा घेऊन गोवा राज्यातल्या मंदिर विश्वस्तांचं एक अधिवेशन झालं आत्ताच मागच्या महिन्यामध्ये। त्याला जवळजवळ 340हून अधिक मंदिर विश्वस्त उपस्थित होते। कर्नाटक राज्याचं झालं, त्याला 850हून अधिक मंदिर विश्वस्त उपस्थित होते। त्या परिषदेचा परिणाम तर एवढा झाला, त्या ठिकाणी काँग्रेसचं शासन आहे। आपल्या या मंदिर महासंघाच्या स्थापनेचा मूळ उद्देश हाच आहे की जी मंदिरं सरकारीकरण झाली ती सरकार मुक्त करून भक्तांच्या ताब्यात देणं असं। आणि या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस मंदिर परिषद कर्नाटक राज्यामध्ये झाली त्याच दिवशी त्या ठिकाणी आपल्याकडे जसं चॅरिटी कमिशनर डिपार्टमेंट आहे तसं त्या ठिकाणी मुजराई डिपार्टमेंट आहे, त्याच्या मंत्र्यांना घोषित करावं लागलं की आम्ही सध्या तरी कुठली मंदिरं सरकारीकरण करण्याच्या विचारात नाही, अशा प्रकारची त्यांना घोषणा करावी लागली। हे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि मंदिर महासंघ कर्नाटक यांनी घेतलेल्या परिषदेचं यश आहे। आता हे मंदिर परिषद किंवा अधिवेशन कशासाठी? प्रामुख्याने मी पंचसूत्रीच्या आधारे कार्य करण्याचा भाग ठरवला, ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की मंदिरांच्या विश्वस्त पुरोहित पुजारी यांचं संघटन, दुसरा भाग आहे आपापसातला समन्वय। आम्ही पाहिलं गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रातली जी मंदिरं सरकारीकरण झालेली त्या मंदिरांच्या सरकारीकरणाचं मुख्य कारण आहे आपापसातले वादविवाद आणि ते वादविवाद एवढे वाढत जातात की शेवटी एक प्रशासक त्या ठिकाणी बसतो आणि त्याचं नंतर रूपांतर हे मंदिर सरकारीकरणामध्ये होतं। परंतु आज हा स्पष्टपणे प्रश्न आहे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, आतापर्यंत सर्वपक्षीय लोकांना आमचा प्रश्न आहे की देशभरातली एक तरी मस्जिद किंवा मदरसा दाखवावा ज्याचं सरकारीकरण झालेलं आहे, एक तरी चर्च दाखवावं ज्याचं सरकारीकरण झालेलं आहे। म्हणजे मस्जिद मदरसांसाठी वक्फ बोर्ड असतं, चर्चसाठी डायोसिशन सोसायटी असते आणि सर्व क्षेत्रात खाजगीकरण चालू असताना मंदिरांचं मात्र सरकारीकरण केलं जातं। ज्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला, माझ्या माहितीप्रमाणे 75हून अधिक मंदिरं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहेत। आता ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती साधारणपणे 69ला निर्माण झाली। 3067 मंदिरे आहेत। विशेष कायदा बनवून पश्चिम महाराष्ट्रातली जवळजवळ 5 जिल्ह्यातली मंदिरे ताब्यात घेण्यात आली। त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आणि पुण्यातली काही मंदिरं आहेत।
आता 3067 मंदिरांचे व्यवस्थापन आहे, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर एखादं मंदिर बांधलं गेलं या ठिकाणी जवळजवळ 7-8 कोटी खर्च करून मंदिर बांधलं, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मदत किती केली? लाखभर रुपयांची. बरं, हे 3067 मंदिरांकडे सरकारीकरण झालं, लक्ष काय यांचं? अजिबात लक्ष नाहीये. मग कुठं लक्ष आहे? त्यांचं लक्ष आहे महालक्ष्मी देवस्थान, नरसोबाच्या वाडीचं देवस्थान, आदमापूर देवस्थान बाळूमामांचं आहे ते, आणि ज्योतिबा देवस्थान. ही 4-5 मंदिरांना का लक्ष आहे? कारण त्याच्यामधनं संपत्ती मिळते, त्याच्यामधनं इन्कम मिळतो आहे, मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आहे. अशा ठिकाणी हे जातात, अर्पणपीठातनं गोळा करणार, ते सील करणार, परत महिना 4 महिन्यात त्या ठिकाणी जाणार. परंतु आज ह्या 3067 मंदिरांमध्ये जर पाहिलं तर किती मंदिर असे आहेत की तिथे दिवाबत्तीची सोय नाही, किती मंदिर अशी आहेत ती जीर्णोद्धाराच्या स्थितीत आहे, किती मंदिर अशी आहेत की ज्या ठिकाणची मंदिरांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाहीये. आणि हे फक्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अंतर्गत येणारं मंदिर नाही. आज शिर्डीच्या साईबाबा मंदिरांची अवस्था काय? सरकारीकरण झालेले. पंढरपूरच्या देवस्थानामध्ये आत्ताच आम्ही मागच्या महिन्यात पत्रकार परिषद घेतली, विधान परिषदेमध्ये अहवाल सादर झाला, मंदिरातल्या ऑडिटरचे रिमार्क होते की 38 वर्ष त्या ठिकाणी दागिन्यांचं व्हॅल्युएशन केलं नाही. 2008 साली त्या गायी कसायांना विकल्या गेल्या मंदिर समितीच्या गोशाळेत असलेल्या. दागिन्यांच्या बाबतीतला हा मुद्दा आहे. प्रसादाचा लाडू बनवताना वरती लिहिलंय कॉटन शेंगदाणा तेल वापरलंय, चांगल्या प्रतीचं वापरलंय, पण वापरलं काय? कॉटन सीड वापरलं, त्याचं तेल वापरलं. म्हणजे एक नव्हे अशा अनेक गोष्टी. तुळजापूर देवस्थानचा भ्रष्टाचार तर मागच्या महिन्यात उघड झाला की देवीचा मुकुटच गायब होतो. 2010 सालापासून त्याच्या विरोधातला लढा चालू आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 2010ला ज्यावेळेस आम्ही हा लढा सुरू केला, हिंदू जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, त्याचबरोबर हिंदू विधिज्ञ परिषद, तर त्या ठिकाणी तुळजापूरच्या देवस्थानची स्थिती सांगतो आम्ही, जी माहितीच्या अधिकारात माहिती काढलेली. 120 किलो सोनं, 480 किलो चांदी, 240 कोटी रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मंदिराला दान दिलेल्या 4472 एकर जमिनीपैकी 272 एकर जमीन काय. बरं, आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की संपूर्ण त्या मंदिराचं व्यवस्थापन पाहणारा जिल्हाधिकारी असतो. 8-10 लोकांवरती वरवरची कारवाई केली गेली, मग जिल्हाधिकारी जबाबदार कसा नाही? 2010 पासून 2024 पर्यंत आम्ही याची मागणी करतोय. संभाजीनगर हायकोर्टमध्ये PIL दाखल केली, 4 वेळा न्यायालयाने फटकारल्यानंतर त्या लोकांवर कारवाई झाली, परंतु आजही त्या मंदिरातला अनाधुंदी कारभार तसाच चालू आहे. आदमापूर देवस्थानचाही आम्ही आता या ठिकाणी प्रशासक नेमला, परंतु प्रशासक का नेमला? त्याची 2 कारणे. आधीचा झालेला भ्रष्टाचार आहेच, परंतु प्रशासक नेमणं ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असते, त्यालाही आम्ही विरोध केला. आणि आतापर्यंत झालेली मंदिरं ही सरकार मुक्त करण्यासाठीचं अभियान जसं सुरू आहे, तसं यापुढे एकाही मंदिराचं सरकारीकरण होऊ देणार नाही, या प्रकारची मागणी आणि ध्येय घेऊन आपण महाराष्ट्र मंदिर महासंघाकडनं कार्य करतो आहे. मंदिरांच्या दृष्टिकोनात आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर, जसं पश्चिम महाराष्ट्रात आपण हे प्रयत्न सुरू केले. उत्तर महाराष्ट्रात अधिवेशन झालं ओझरमध्ये, आत्ताच डिसेंबर एंडला दुसरं अधिवेशन झालं, त्याला 650 मंदिर विश्वस्त उपस्थित होते आणि एक चांगल्या प्रकारची बांधणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातली जवळजवळ 4500 मंदिरं आणि विश्वस्त पुरोहित पुजारी यांचा एक महासंघ तयार झालेला आहे आणि एका मंचाच्या अंतर्गत एकत्र आले. आत्ताच नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली, बैठक झाली या संदर्भात आणि सगळ्या गोष्टींच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी घोषित केलं की गिरीशजी महाजन जे आहेत या ठिकाणी पर्यटन मंत्री, ते आणि भरतसेठ गोगावले यांची नेमणूक करण्यात आली की या संदर्भात पुढे काही गोष्टी झाल्या तर आम्ही या संदर्भात यांच्याशी समन्वय करावा आणि ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. एकंदरीतच मंदिरांचं आध्यात्मिक स्तरावरचं महत्व आहे, जसं मंदिर संघटन आहे, मंदिरातला आपापसातला समन्वय आहे, मंदिरांची एकमेकांची संपर्क यंत्रणा असावी, मंदिरं ही सनातन धर्माची प्रचार केंद्र व्हावीत, मंदिराचं सुव्यवस्थापन सुधारावं आणि मंदिर सरकारमुक्त होऊन भक्तांच्या ताब्यात द्यावीत, या पंचसूत्रीच्या आधारे आपण हे सगळं कार्य करतो आहे. मंदिराचे अनेक पैलू सांगता येतील. या मंदिर परिषदेला विशेष करून ज्यांची उपस्थिती लाभणार आहे त्यांची नावं या ठिकाणी सांगितली. परंतु मंदिरांचं महत्व काय? आज जर बघितलं तर मंदिराला देवालय म्हटलं जातं, जिथं देवतेचा वास असतो त्याला देवालय म्हटलं जातं. मंदिर, त्या ठिकाणी भजन कीर्तन होतं, सत्संग होतं, धर्मशिक्षण दिलं जातं, त्यामुळे आमच्यासाठी ते विद्यालय आहे.
आज आमच्या कोकणासारख्या ठिकाणी अनेक वेळा शुभ कार्य करायचं असेल, अनेक गोष्टींसाठी कामाची सुरुवात करायची असेल तर देवाला कौल लावला जातो, त्या ठिकाणी न्याय मागितला जातो. म्हणून आमचं मंदिर न्यायालय सुद्धा आहे. आणि अनेक ठिकाणी मंदिरात गेल्यावरती औषध उपचार असतील किंवा त्या ठिकाणचे उपाय असतील, चैतन्यामुळे होणारा परिणाम असेल, तेव्हा मंदिर हे आपल्यासाठी औषधालय सुद्धा आहे. अशा अनेक गोष्टींनी युक्त असणारं आमचं मंदिर ही धर्माची मूलभूत आधारशिला आहे. त्याचं रक्षण करणं, त्या सर्व विश्वासांचं संघटन करणं हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून बुधवारी 21 तारखेला आपण ही मंदिर परिषद घेतो आहे. आणि याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद, म्हणजे 350 मंदिरं केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एकत्र येत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामधनं पुढे जाऊन आपण वेगळ्या गोष्टी ठरवणार आहोत. मुख्य तर एक भाग आपण ठरवतोच आहोत की पुजारी आणि विश्वस्त यांच्यामधला वाद अजिबात त्या चॅरिटी कमिशनरकडे जाता कामा नये. कारण त्याच्यामधनच पुढे सगळ्या गोष्टी होतात. आपापसात कसं सोडवता येईल, समन्वय कसा करता येईल, कुळ कायद्याच्या अंतर्गत काही जमिनी आहेत त्या संदर्भातले वादविवाद कसे मिटवता येतील, यासाठी रिटायर्ड चॅरिटी कमिशनरांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण याही गोष्टी आम्ही सुरू करतो आहोत. आणि विशेष करून शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे जसं IIT मुंबई आहे किंवा आता रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान आहे, यांचाही आपला समन्वय सुरू झालेला आहे. या माध्यमातून मंदिर विश्वस्तांचं आणि मंदिर पुरोहित पुजाऱ्यांचं एक प्रशिक्षण सुरू करतो आहोत. त्याची एक बैठक आम्ही विरारच्या सर्व पुजाऱ्यांसाठी घेतलेली आहे. त्या माध्यमातून एक अभ्यासक्रम तयार करून मंदिरातलं एक सुव्यवस्थापन, मंदिरातली स्वच्छता असेल, सुव्यवस्थापन असेल, एक चांगल्या प्रकारची घडी बसावी यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील राबवले जाणार आहे. त्यामुळं सर्व पत्रकार बंधूंना ही विनंती असेल की सकाळचं पहिलं सत्र जे असणार आहे उद्घाटनाचं, साधारण 11-11:30 पर्यंत आपण सर्व पत्रकारांसाठी खुलं ठेवलेलं आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या मंदिर परिषदेच्या या कार्यक्रमाचा लाभ पण घ्यावा आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावं असं आपल्याला मी आवाहन या ठिकाणी करतो. माझ्यानंतर सनातन संस्थेचे सद्गुरू सत्यवान कदम हे आपल्याला या ठिकाणी संबोधित असेल किंवा ट्रस्टी आणि पुजारी विश्वस्त यांच्यामधला वादविवाद असेल तर अशा मंदिरांच्या विश्वस्तांना, आजी माजी विश्वस्तांना, पुरोहित पुजाऱ्यांना किंवा जे दावा लावतात त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करणारच आहोत त्या मंदिर परिषदेत. आणि आता या ठिकाणी सांगतो की आपल्या आपापसातल्या वादामुळं तिसऱ्याचा लाभ होऊ देता कामा नये. बऱ्याच ठिकाणी आज तुळजापूरच्या देवस्थानाचं सरकारीकरण होण्यामध्ये मुख्य कारण हे आहे की पुजाऱ्यांमधले आपापसातले वाद आणि या वादाचं एवढी भूमिका टोकाला गेली की त्या ठिकाणी प्रशासक नेमावा लागला, त्या ठिकाणी मंदिराचं सरकारीकरण झालं. आता ना माझं ना तुझं अशा प्रकारची स्थिती झालेली, ते सरकारच्या ताब्यात मंदिर गेलेलं. त्यामुळं या ठिकाणी आपल्या मानपानामुळं देवाच्या परंपरा, त्या ठिकाणी येणाऱ्या धार्मिक उत्सवाच्या बाबतीतल्या अडचणी या सगळ्या कुठेही निर्माण होऊ नयेत. कारण या गोष्टी होणं म्हणजे एक प्रकारे आपण आपल्याकडची भूमिका पण अयोग्य आहे या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि आम्ही या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पण विनंती करतो या ठिकाणी की अशा प्रकारचे वादविवाद आपापसात मिटवून घ्या. थोडा कमीपणा घेता आला तर कमीपणा घ्या याच्यामध्ये, कारण हे वाद ज्या शासकीय दरबारात जातात त्याचा परिणाम हा सरकारीकरणाचा होतो. त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आवाहन करणार आहोत त्यांना. आणि तुर्तास तरी असं सांगू की आपली लढाई 100+5 105 विरुद्ध समोरची आहे. तेव्हा आपापसातल्या गोष्टी नंतर पाहू. मुळात आपण 105 जण एकत्र येऊ, जसं पांडव कौरव शत्रू पक्षाला एकत्र यायचे तसं एकत्र येऊ, बाकी आपापसातल्या गोष्टी नंतर सोडू द्यायच्या. खरं म्हणजे धर्माचे शिक्षण देणारी एक केंद्र अशी बनली पाहिजे. तर त्या दृष्टीने ती धर्माची शिक्षण केंद्र कशी बनतील ह्याचं शिक्षण किंवा कशा प्रकारे ती बनली पाहिजे त्याचं मार्गदर्शन या मंदिर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर ही जी मंदिर आहेत तर ती चांगल्या पद्धतीने कशी चालवावीत किंवा त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने कसं व्हावं याचं पण मार्गदर्शन या मंदिर परिषदेतून आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर मंदिराच्या काही समस्या आहेत किंवा मंदिराचं संघटन कशा प्रकारे असलं पाहिजे त्या दृष्टीने सर्व प्रकारचं जे मार्गदर्शन आहे तर ते या मंदिर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी त्या परिषदेला उपस्थित राहावं किंवा आपल्या दैनिकाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचवावं अशी मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक मंदिर परिषदेचं आयोजन केलं जात आहे. अतिशय आनंददायी ही बाब आहे. मला वाटतं वाराणसी येथे जे सर्वप्रथम मंदिर परिषद झाली
त्या परिषदेलाही आम्ही आमचा प्रतिनिधी उपस्थित होता. त्यानंतर ओझर येथे जी मंदिर परिषद झाली त्या परिषदेलाही आम्ही सिंधुदुर्गातून काही दत्त मंदिर, आरोली विठोबा देवस्थान वगैरे यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी मुद्दामून उपस्थित होते. अतिशय सुंदर अशी ही त्या ठिकाणी माहिती उपलब्ध झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपले धनवट सरांनी सांगितल्याप्रमाणे एक आपली जी हिंदू संस्कृती आहे आणि आपले जे मंदिराच्या पारंपरिक आणि आपले जे काय परंपरा आहेत आणि हिंदूंच्या संस्कृती आहेत ह्या जपल्या जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं हे हिंदू जनजागृतीचं कार्य अतिशय मोलाचं आणि अतिशय आनंददायी असं आहे. त्या दृष्टीनं ओझर येथे जे एक मंदिर परिषद झाली त्या मंदिर परिषदेला आम्ही खास उपस्थित होतो. आणि त्याच ठिकाणी या सर्वांच्या आणि विशेषतः परमेश्वराच्या प्रेरणेनं त्याच ठिकाणी आम्ही एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण प्राथमिक काहीतरी करायला हवं अशी प्रेरणा घेऊन या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे सर्व एक पाटील काका आणि सर्व त्यांचे सहकारी बंधू यांनी एक प्रेरणा घेऊन ती फलनिष्पत्ती त्याची म्हणजे आता हा 21 फेब्रुवारीला माणगावला त्यांनी जे परिषद आयोजित केली अतिशय सुंदर असं संपूर्ण जिल्हाभर ते परिश्रम घेत आहेत. त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि ह्या मंदिर परिषदेसाठी श्रीदेव विठोबा देवस्थान आरवली आणि आमच्या आजूबाजूच्या सर्व मंदिर परिसराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. सर्व सहकार्य करण्याचं अभिवचन देतो.